राजू शेट्टींना शेतकऱ्यांची चळवळ चालवायची आहे का त्यांना फक्त राजकारण करायचं आहे? तुम्हाला काय वाटतं याबाबत? गरिबी ही देवामुळं नाही, गरिबी तुमच्या नशिबामुळं नाही, तर गरिबी ही सरकारच्या धोरणामुळं आहे. हे ज्यावेळी आम्हाला पटायला लागलं त्यावेळी आम्ही ह्या व्यवस्थेच्या विरुद्धमध्ये रस्त्यावरती लढायला उभा राहिलो. आणि लढत असताना खरोखर ते दिवस जरी आठवलं तर अंगावरती शहारे येतात. अरे घरामध्ये भाकरी तुकडा मिळत असताना सुद्धा आई आमची डाळ शिजवायची आणि पाट्यावरती हिरव्या मिरच्या वाटायची आणि ती त्या भाजीमध्ये टाकायची आणि तोच ठेचा आणि तीच डाळ आणि तीच भाकरी घेऊन आम्ही फडक्यातनं आंदोलनामध्ये धावत राहायचं. तीच भाकरी आम्ही 2-2 दिवस खात राहायचं. का तर आम्हाला समजलं की तुझ्या ज्वारीला भाव नाही, तुझ्या शेंगाला भाव नाही, तुझ्या ऊसाला भाव नाही, तुझ्या दुधाला भाव नाही रे, तुम्ही सगळं घर राबताय रे, म्हणून तुम्ही कर्जबाजारी आहे आणि म्हणून तुम्ही आत्महत्या करत आहे, म्हणून तुम्हाला लेकरा बाळाला धडू कपडा मिळाला, दवाखान्यात जायला मिळाला. हे सगळं अनुभवलं आणि मग हे कुणी केलं बाबा? जे धोरण करते आहेत, जे आमदार असतील, जे खासदार असतील, जी देशाची व्यवस्था चालवत आहेत, या धोरणकर्त्यांच्या विरोधामध्ये आमच्या मनामध्ये आक्रोश तयार निर्माण झाला आणि त्यातून आम्ही आग वाकायला लागलो, त्यातनं आम्ही बोलायला लागलो. अरे विरोधात गेलाय तर धमकवत होती, वाड्यावर माणसं बोलवत होती. आज माझ्यासारख्याला मी बोलत असताना तुझा हातपाय तोडणार आहे, पाय मोडणार आहे, ह्या धमक्या येतात. ह्या कुणाच्या येतात? ह्या प्रस्थापितांच्या येतात. ह्यांच्या विरोधामध्ये आम्ही लढलो. ठीक आहे, माझं राजू शेट्टींचे तात्विक मतभेद असतील, त्यांनाही प्रचंड मारून ते मेलाई म्हणून नदीच्या पात्रात फेकून दिलेलं होतं, मलाही फेकून दिलेलं होतं. तुम्ही जे म्हणता की पवार साहेबांच्यावर आक्रोश का करता, ही ठग आहेत सगळे. गावागावामध्ये पगार देऊन हिने गुंड पाळलेले आहेत. त्याला गावगाड्यातली माणसं आमच्यासारखी विरोध करत आहेत. जयंत पाटील साहेबांनी ऐन आंदोलनामध्ये 2011ला म्हणले आंदोलनात घुसा आणि करेक्ट कार्यक्रम करा. म्हणजे काय करा? दंगल घडवायची, वाहनं जाळायची, फोडायची की जेणेकरून आमच्या गुन्हे दाखल होतील, आम्ही आत शिरण. माझ्यावर 300 गुन्हे दाखल होतो. तुमच्या लक्षात आलं का? आणि म्हणून खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये आम्ही विस्थापित समाज जो आहे, कष्टकरी समाज आहे, त्याच्या बाजूला राहिलो, वाड्यांच्या विरोधामध्ये राहिलो. कारण आम्हाने कधी सरपंच बी नाही होऊन दिलं. हा जी गुलाम आहे हो शेतकरी. आमचं BJPचं सरकार 2014ला आले हो, मी देवेंद्रजींच्या सरकारच्या हातापाया पडलो. हे 20 किलोमीटरचं अंतर काढावं. पण हे सगळे कारखानदार निवडणूक झाली की एक होते ते दिल्लीला जाते ते आणि म्हणते पुढच्या वेळी आम्ही तुमच्यावरच येणार आहे, आत्तापासून तुमच्यावर आलो, हे बंधनं हे काढू नका, ह्याच्यात सरकारचं भांडवल आहे, सगळं पैसे बुडतील, सरकारचं पैसे बुडतील. सरकार काय व्यापारी आहे का हो? लय वाईट परिस्थिती आहे हो खाली ही. आज काय काय भागामध्ये ठीक आहे, या 3 पक्ष सक्षम आहेत, भारतीय जनता पक्ष असेल, नाहीतर शिंदे साहेबांची शिवसेना असेल, सक्षमपणा नाहीत, सरकार आहेत म्हणून काही लोक आज उभा राहते ती ताकदीनं बोलू शकते. सामान्य माणसं कठीण आहे आज सगळं बोलणं आणि काम करणं.